श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. असे पीठ तुमचे नशीब खाऊन टाकते. जे लोक त्यांच्या घरात पीठ दळतात त्यांचे माझे म्हणणे कान उघडे ठेवू नये का? कारण मी हमी देते की आजपर्यंत कोणीही तुम्हाला अशी गोपनीय माहिती दिलेली नाही. पहा, प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी पीठ मळून घेतले जाते, जेणेकरून तुमची छोटीशी चूक तुमच्या दुर्दैवाला आमंत्रण देणार नाही. गरिबी, दुःख आपल्या घरात आणू नका. तर आज माझे म्हणणे ऐका, कारण जी माहिती मी आता तुम्हाला देण्यासाठी आली आहे, मी खात्रीने सांगते की अशी माहिती तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर मिळणार नाही. कारण पहा मित्रांनो, पीठ हे अन्नाच्या देवाशी जोडले गेले आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरात पीठ मळल्याशिवाय दिवस जात नाही. होय, असे म्हटले जाते की स्वयंपाकघर ही केवळ स्वयंपाक करण्याची जागा नाही, त्याऐवजी ही ती जागा आहे जिथून त्या घराची दिशा आणि स्थिती काय असेल याबद्दल घराचे भवितव्य ठरवले जाते. एका स्वयंपाकघरात पीठ ठेवणे हे सोपे काम नाही, तर ते एक आध्यात्मिक कार्य मानले गेले आहे. मित्रांनो, धर्मग्रंथांनुसार आणि जुन्या मान्यतांनुसार ज्या घरात चुकीच्या पद्धतीने पीठ लावले जाते तिथे हळूहळू विनाकारण दुःख येऊ लागते. घरात पैशाची कमतरता आहे, उद्या आणखीन दुर्दैव येऊ लागते. तर आज आपल्याला ते रहस्य समजेल जे बहुतेक लोक गृहीत धरतात आणि येथे चूक करतात. कारण अनेक लोकांना घरी पीठ का मिसळले जाते हे देखील माहीत नसते. कणके विणण्याचे नियम काय आहेत? तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा करू. माझी तुम्हा सर्वांना एक शेवटची विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक पहा. हा व्हिडिओ पसंत करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्कीच लिहा. तर पहा, सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की पीठ हा अन्नाचा एक प्रकार आहे आणि अन्नाला आपल्या धर्मग्रंथांमध्ये ब्रह्मा म्हणतात. अन्न हे जीवन आहे आणि अन्न हे लक्ष्मीशी संबंधित आहे आणि म्हणूनच पीठ थेट माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी स्त्रिया पीठ मळतात ती जागा सामान्य नाही. घराचे स्वयंपाकघर पहा, जेथे इतर देवता देखील बसलेल्या आहेत, जेथे अग्निदेव देखील उपस्थित आहेत, जेथे जलदेवतांची देखील उपस्थिती आहे. होय मित्रांनो, आणि जिथे माता लक्ष्मी देखील उपस्थित आहेत. म्हणून आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे स्वयंपाकघर, कारण तिथे देव राहतात. तर आपले विज्ञान काय म्हणते? आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी स्त्री पीठ लावते तेव्हा ती नकळतपणे घराचे भवितव्य उद्ध्वस्त करत असते. म्हणूनच शास्त्र सांगते की पीठ लावताना मनाची स्थिती खूप महत्त्वाची असते. कारण जर तुम्ही रागाच्या भरात पीठ मळून पाहिले तर तुम्ही थेट माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा अपमान करत आहात. होय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की पीठ लावताना आपली मनस्थिती खूप महत्त्वाची असते. रागाच्या भरात रडणाऱ्या भांडणांनंतर जर स्त्री या घाणेरड्या विचाराचे पीठ लावते तर तीच नकारात्मक ऊर्जा पीठात प्रवेश करते आणि नंतर तीच भाकरी तयार होते आणि संपूर्ण कुटुंबाच्या नशिबात मिसळते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री किंवा कोणताही माणूस, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या घराबाहेर किंवा कोणत्याही ठिकाणी पीठ विणता तेव्हा तुम्ही नेहमी तुमचे मन शांत ठेवून विणता. आता हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येत असेल की हे खरोखर घडते का? तर मी तुम्हाला यामागील शास्त्रांवर आधारित काही पुरावे देते. मित्रांनो, हेच कारण आहे की सर्व काही ठीक असले तरीही अनेक घरांमध्ये शांतता नसते. त्यामुळे महिलांनी कधीही रडू नये. आता पहा, शास्त्रात असेही म्हटले आहे की पीठ कधीही उभे राहून लावू नये. पीठ नेहमी बसून किंवा स्थिर स्थितीत ठेवले पाहिजे, कारण उभे असताना लावलेले पीठ घरात अस्थिरता आणते. पण आता पहा, कलियुग चालू आहे. आजच्या काळात जर लोक आधुनिक स्वयंपाकघर बांधत असतील तर गॅस बारही थोडा वर ठेवला जातो
तर त्याच गॅसपट्टीवर लोक काय करतात ते म्हणजे उभे राहून कणिक मिसळणे. पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही स्थिर बसत नसाल, तर तुम्ही तुमच्या भारतीय बैठकीच्या परंपरेत बसत नसाल, तर ते पीठ तुमच्या घराचे नशीब खाऊन टाकते. आता याचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर कसा परिणाम होईल ते पहा. हे मी तुम्हाला सांगते की त्यामुळे घरातील सदस्यांना टिकाऊ वाटत नाही. त्यांच्या जीवनात स्थैर्य नसते. उदाहरणार्थ, वारंवार नोकरी बदलणे, वारंवार पैसे थांबणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय मनाची अस्वस्थता हे याचे लक्षण मानले गेले आहे. म्हणून नेहमी माझे काळजीपूर्वक ऐका की जे उभे राहून पीठ मळतात त्यांनी आजपासून ही छोटी चूक थांबवावी आणि ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की आता आपण पाण्याबद्दल बोलूया, जे सर्वात महत्त्वाचे आहे. शिळे पाणी, रात्रीचे उरलेले पाणी किंवा यापूर्वी इतर कोणत्याही वापरासाठी आलेले पाणी कधीही वापरू नका. बऱ्याचदा स्त्रिया जे करतात ते म्हणजे आजच्या काळात लोक त्यांच्या घरात RO बसवतात, पाणी शुद्ध करणारे. म्हणून स्त्रिया ते निरोगी पाणी 22,233 दिवस ठेवतात आणि त्याच पाण्याने पीठ मळतात. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथांमध्ये हे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. आता यामागचे कारण काय आहे? म्हणूनच मी म्हणते की शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की केवळ शुद्ध पाण्यातच सकारात्मक ऊर्जा असते. पहा, जेव्हा आपण खातो ते पीठ आणि भाकरी तुमच्या जीवनावर अवलंबून असतात. आता पहा, शास्त्र हे देखील सांगते की जर थोडे पीठ पिठात घातले तर घराचे दुर्दैव म्हणजेच जेव्हा ते पक्ष्यांना दिले जाते आणि राहू केतूप्रमाणे ग्रह शांत असतात. आता पहा, अनेक वेळा लोकांच्या जीवनात जे दुःख येते ते दुःखामुळे होते. ते दुखावत आहे. ग्रहांमुळे त्यांना त्रास होतो. पितृदेव आणि कुलदेव यांच्या अशांततेमुळे. म्हणून जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात पीठ घातले तर पीठ किंवा सर्व गायी कुत्र्याला द्या किंवा माशांना द्या. किंवा जर तुम्ही त्या पिठाचा थोडासा भागही कोणाला दान केला तर हे दान तुमच्या घराचे दुर्दैव कमी करते. आणि राहू आणि केतू हे 2 ग्रह आहेत जे जवळजवळ प्रत्येकाच्या जन्मकुंडलीत अस्वस्थ आहेत. त्याचप्रमाणे पिठाला कधीही पायांनी स्पर्श करू नये. जेव्हा स्त्रिया कणिक मळतात तेव्हा काय होते की कधीकधी कणिक थोडी खाली पडते. आता ते पीठ त्या पिठात येणाऱ्या लोकांना लावले जाते. बऱ्याच वेळा जर आपले स्वतःचे झाड लावले तर ते पिठाचा अपमान आहे. म्हणून शास्त्र असेही सांगते की चुकून स्पर्श झाल्यास एखाद्याने हात जोडून क्षमा मागितली पाहिजे. कारण अन्नाचा अपमान हा थेट भाग्याचा अपमान मानला गेला आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ लावताना महिलेचे कपडे स्वच्छ असावे. पहा, पीठ लावताना मी तुम्हाला सांगितले आहे की शुद्धता राखणे खूप महत्त्वाचे आहे. कपडे स्वच्छ असावे. केस फुगलेले आणि विखुरलेले नसावे, कारण ते मानसिक असंतुलन दर्शवते. आणि शास्त्रात म्हटले आहे की घराच्या स्वयंपाकघरात जिथे नियम मोडले जातात, घराच्या स्वयंपाकघरात जिथे नियमांचे पालन केले जात नाही, तेथे सावधगिरी बाळगली जात नाही. देवांकडे लक्ष दिले जात नाही, तेथे देव हळूहळू निवासस्थान सोडून जातात. हेच कारण आहे की अनेक घरांमध्ये पूजा केली जाते परंतु फळ मिळत नाही. का मिळत नाही? कारण स्वयंपाकघर स्वच्छ नसते. पहा, एक सखोल रहस्य हे आहे की जर पीठ लावताना मनात कृतज्ञतेची भावना असेल, म्हणजेच जवाबबद्दल कृतज्ञतेची भावना असेल, तर तेच पीठ घरात आनंद आणि समाधान दोन्ही आकर्षित करते. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पीठ लावाल तेव्हा समजून घ्या की तुम्ही फक्त भाकरी बनवत नाही आहात, तुम्ही तुमच्या घराचे भविष्य घडवत आहात. आणि म्हणूनच शास्त्रात असे म्हटले आहे की अयोग्यरित्या लावलेले पीठ तुमचे भाग्य बिघडवते आणि योग्यरित्या लावलेले पीठ तुमच्या घराला स्वर्ग बनवू शकते. आता बघा मित्रांनो, मी खात्रीने सांगत आहे की आजच्या आधी तुम्हाला पिठाबद्दल अशा गोष्टी कोणीही सांगितल्या नसत्या. आता पहा,
पीठ कोणत्या दिशेने लावले जाते हे देखील आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. त्याचा परिणामही होतो. शास्त्रानुसार जर एखादी स्त्री पीठ लावताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसली तर पीठात सात्विक ऊर्जा येते. आणि पीठात सात्विक ऊर्जा राहिली तर मनाची शांती आणि घरात योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते. पण जर पीठ पश्चिम आणि दक्षिण दिशेला तोंड करून वारंवार लावले तर घरात आळशीपणाची प्रवृत्ती आणि विलंब आणि काम अडकते. त्यामुळे जुन्या काळात स्वयंपाकघरात बसण्याच्या दिशेकडे खूप लक्ष दिले जात असे. पूर्वीच्या काळात लोक घरे बांधताना दिशानिर्देशाची विशेष काळजी घेत असत. तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केले पाहिजे. पण आता मॉड्युलर किचन बनवण्याच्या प्रक्रियेत लोकांची दिशा अशा प्रकारे ठेवली आहे की विसरू नका. दुसरे म्हणजे अनेक लोक एकत्र पाणी ओतायचे जेव्हा जेव्हा पीठ मळायचे, परंतु शास्त्र सांगते की असे केल्याने जीवनात अचानक चढ उतार येतात. हळूहळू पाणी घालणे हा योग्य मार्ग आहे, कारण ते जीवनातील संतुलन आणि संयमाचे प्रतीक आहे. धैर्याने पीठ मळणारी स्त्री त्याच घरातील निर्णय देखील घाईत नसतात. आणि तिसरी रहस्यमय गोष्ट म्हणजे कणिक किती वेळ घट्ट मिसळली जाते. आता इथेही आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की 2 मिनिटात खूप लवकर लावलेले पीठ जीवनात अपूर्णता आणते आणि दीर्घकाळासाठी जास्त मॅशिंग केल्याने घरात मानसिक थकवा वाढतो. शास्त्रांमध्ये एक स्पष्ट संकेत आहे की जेव्हा पीठ हाताला चिकटणे थांबवते आणि 1 वर्ष जुने होते, तेव्हा हाच तो क्षण असतो जेव्हा हे जीवनात पर्याप्ततेचे लक्षण असते. पीठ झाकून ठेवा किंवा उघडे ठेवून पीठ मळून घ्या. त्यानंतरही जेव्हा पीठ कोरडे होते तेव्हा ते त्याच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. शास्त्रात असे म्हटले आहे की पीठ नेहमी झाकलेले असावे, कारण झाकलेले पीठ घराची रहस्ये आणि कोरडेपणा जपून ठेवते. म्हणजेच खुल्या पीठासह खुल्या घरांमध्ये बऱ्याचदा गोष्टी हाताबाहेर जातात. गैरसमज आणि डोळ्यांचे दोष पटकन दिसून येतात. पहा, जर दररोज पीठ साठवले जात असे आणि अनेक स्त्रिया आहेत ज्या फ्रीजमध्ये पीठ ठेवतात, तर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते. म्हणून शास्त्रांमध्ये ती गोठलेली ऊर्जा मानली जाते. यामुळे घरातील गोष्टी देखील थांबतात. पैसे येतात पण गेले. नातेसंबंध टिकून राहतात पण ते पुढे जात नाही. म्हणूनच जेवढे पीठ आवश्यक असेल तेवढे पीठ लावावे असे म्हटले जाते. गरजेपेक्षा जास्त भर घालू नका. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.